विधानसभेमध्ये एकाच दिवशी 3 स्थगन प्रस्ताव आलेले आहेत आणि अध्यक्षांनी 3ही स्थगन प्रस्ताव नाकारलेत। रोहित पवार, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्ताव मांडलेला होता। अजित पवारांच्या अपघाती मृत्यू संदर्भात रोहित पवारांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता। 293 मध्ये चर्चा असल्याने रोहित पवारांचा स्थगन प्रस्ताव नाकारला गेला। संगमनेर ऍसिड हल्ल्यासंदर्भात वडेट्टीवारांनी स्थगन प्रस्ताव मांडलेला होता। दरम्यान ऍसिड हल्ला प्रकरणात सरकारला निवेदन देण्याचे अध्यक्षांनी निर्देश दिलेले आहेत। काल तुम्ही स्वतः माझ्याकडे चेंबरमध्ये आलात। आता मला ते सगळं इकडे बोलायचं नव्हतं, पण तुम्ही मला बोलण्यासाठी कंपेल करत आहात, तर मला बोलू द्या। आता तुम्ही सर्वजण माझ्याकडे चेंबरमध्ये आलात। मला तुम्ही सांगितलं 3 प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत, त्यावरती चर्चा घेणं आवश्यक आहे। आता त्या पेंडिंग प्रस्तावावरती चर्चा घ्यायची असेल तर असा वेळ घालून चालेल का? एक नंबर 2, आपण एक लक्षात घ्या, स्थगन प्रस्तावाच्या सूचना आल्यानंतर त्यावरती मी रुलिंग दिल्यानंतर तरीही मी वडेट्टीवार साहेबांना त्यांची माहिती मांडण्याची संधी दिली। ते दिल्यानंतर मी शासनाला निवेदन करायचे पण निर्देश दिले। सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांचं स्थगन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं। सन्मान्य सदस्य रोहित पवारांचं स्थगन का स्वीकारता येणार नाही हे सांगितलं। तरी बसून घ्या, तरीही तुम्ही जर आपलीच मनमानी सांगणार असाल तर असं नाही चालणार ना। पण अध्यक्ष महोदय, आमची विनंती एवढीच आहे की आम्ही संख्येने कमी आहोत, पलीकडे संख्येने लोक जास्त आहेत आणि म्हणून त्यातल्या त्यात असे मुद्दे येतील तेव्हा एका दुसऱ्या सदस्याला आपण जर बोलायला दिलं तर फार बरं होईल, सभागृहातलं वातावरण चांगलं राहील आणि ही जुनी प्रथा एवढं। सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आता ज्या प्रथा परंपरेचा उल्लेख केला त्या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, कुठची प्रथा परंपरा इकडे मोडण्यात आलेली नाहीये। त्या प्रथा परंपरेच्या अनुषंगानेच मी सन्मान्य विजय वडेट्टीवार साहेबांना बोलायची संधी दिली। एक नंबर 2, आज आपल्याकडे ऑर्डर ऑफ द डे बघा, 293चे प्रस्ताव अजूनही पेंडिंग आहेत। आपल्याला त्याच्यावरती चर्चा घ्यायची आहे, त्याच्यावरती उत्तरं घ्यायची आहेत। आता पीठासीन अधिकारी म्हणून ज्या वेळेला मी काम करत असतो तेव्हा सभागृहात जास्तीत जास्त कामकाज करून घेणं आणि सगळ्या विषयांना न्याय देणं ही माझी जबाबदारी आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला मी थोडक्यात मांडण्याची संधी दिल्यानंतर माझ्याकडे 9 ते 10 स्थगन आहेत, अजून 2 तास घालूया का आपण ह्याच्यावर? असं नाही चालत ना, थोडं थोडं तुम्हाला आता मी सांगितलं। आता ऐकून घ्या, आज 293च्या चर्चेमध्ये जो मुद्दा रोहित पवारांनी मांडलेला आहे तोच मुद्दा आहे। आता परत वेळ ह्याच्यावरती घालवायचा का? आता औचित्याचा मुद्द्यांमध्ये नितीन राऊत साहेबांनी मांडलेला मुद्दा इन्क्लुडेड आहे, परत त्याच्यावर वेळ घालवायचा का? हे बरोबर नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.